तुम्ही शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय, अशा पद्धतीने तुम्ही निर्णय घेताल असं कधी वाटलं नव्हतं, परंतु कार्यकर्त्यांच्या भावना आपण पाहतोय, कार्यकर्ता रडताना पाहायला मिळतात. राजकीय जीवनामध्ये अशा प्रकारचे प्रसंग येतात. सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करणारा एखादा कार्यकर्ता ज्याला पुढे जात असताना अशा अडथळ्यांची शर्यत करावी लागणार आहे हे माहिती असून सुद्धा ते जो या ठिकाणी या सगळ्या वादळ वाऱ्यामध्ये हलत नाही, त्यांनी तशा प्रकारे मी हा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की अजित पवारांसोबत जायला नाही पाहिजे, कारण का आपण त्यांच्या विरोधात इतके दिवस. मला त्या संदर्भात काही भाष्य करायचं नाही. हा माझा मनस्वी निर्णय, हा अंतःकरणाने साथ दिलेला निर्णय आहे. माझ्या अंतर्मनाला जे वाटलं, सद्विवेक बुद्धीला जे वाटलं त्याप्रमाणे माझा हा निर्णय आहे. पण कारण असेल ना दादा, इतके दिवस मेहनत केली, इतकी आंदोलन तुम्ही केली, इतका संघर्ष केला आणि अचानकपणे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती, ऐन निवडणुकीच्या तोंडावरती हा निर्णय घ्यायला लागलाय, तुम्ही भाऊक झालाय दादा. नाही, असं नाही, भाऊक नाही आणि भाऊक व्हायचं पण नाही. मला मधल्या काळात मी भाऊक होतो, पण मला असं वाटतं की मी पण भाऊक होऊ नये, पार्टीतल्या कोणालाही भाऊक करू नये. या संदर्भामध्ये आपण कुठं स्पीड ब्रेकर होऊ नये. आपण या संदर्भामध्ये सगळ्यांनाच निर्णय घेण्यासाठी मुभा दिली पाहिजे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाच्या मताला महत्त्व असतं आणि ते मत जसं त्यांना आहे तसं मलासुद्धा आहे. त्याच्यामुळे या बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या लोकशाहीच्या अधिकारानुसार मी या ठिकाणी राजीनामा दिला. तुम्ही अनेकदा चर्चा केला, सुप्रियाताईंनी सांगितलं काल परवा दिवशीपासून 6 तास तुमच्याशी चर्चा केली, तुमचं समाधान झालं नाही असं प्रकार त्यांचं म्हणणं मी आहे. त्यांचं मनापासून आभारी आहे की माझ्या नेत्या मान्य सौ सुप्रियाताई सुळे, त्याचबरोबर मान्य शशिकांतजी शिंदे साहेब यांनी मला वेळ दिला, त्याबद्दल त्यांचा मी निश्चित अंतःकरणपूर्वक आभारी आहे. काय निर्णय घेणार आहे तुम्ही, कारण का आता आगामी महापालिका निवडणूक आहेत, कुठे प्रशांत जगताप पाहायला मिळणार आहेत? माझ्या भागातले नागरिक जे काय नका या ठिकाणी मला नका आवाज येईल किंवा एकूणच मला जे सांगेल त्याप्रमाणे माझा निर्णय असेल. चर्चा अशा आहेत की तुम्ही काँग्रेससोबत बोलणे चालू आहे, काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची तुमची शक्यता आहे, पण दुसरीकडे माझा कुठलाही निर्णय, माझी सद्विवेक बुद्धी हेच सांगते, आपण राजीनामा दिल्यानंतरच नाही का आपल्या भागातले नागरिक आणि कार्यकर्ते काय सांगतात त्यावर निर्णय घ्यावा. कारण माझं आजही दावा आहे की कुठल्याही पार्टी, एक तर मी भाजपमध्ये जाणार नाही, हा पहिला भाग. त्याच्या व्यतिरिक्त ज्या पार्टीने या ठिकाणी नाही का म्हणजे कुठल्या असतील त्यांच्या एकाही नेत्याने सांगावं की माझा कोणाशी कॉल झाला आहे. अजित पवारांसोबत तुम्ही इतकं हे केलं पाहायला मिळतं की अजित पवार पक्षामध्ये येतील म्हणून, जर दादांकडूनच फोन आला आता की आपण एकत्र काम केलं इतके दिवस. दादा माझा आवडता नेता होते बाबा, त्यामुळे किंवा आजही त्यांच्यावर माझ्या मनात आदर आहे. त्यामुळे दादांकडून फोन आला तर मी त्यांच्याशी चांगल्या गप्पा मारेल. मधल्या काळात एकदा कॉल आला तर मी त्यांना म्हटलं की माझ्या लेकीच्या लग्नाला तुम्हाला यायचं, मी पत्रिका द्यायला येईल, तर तुम्ही जोडीने या. तर दादांबद्दल वाद नव्हता, नाही आणि उद्या सुद्धा नसेल. दादांनी बोलवलं तर जाताल? नाही असं नाही, त्यांनी निवडणुकीनंतर त्यांच्या घरी चहा घ्यायला नक्की जाईल मी. पण आता निवडणुकीमध्ये नाही. नाही, नक्की, कारण की निवडणुका असतात, लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही याची काळजी मी नक्की घेईन. नक्की. तर हे होते प्रशांत जगताप, ज्यांनी राजीनामा दिल्यानंतरची ही प्रतिक्रिया दिलेली आहे. अजित पवारांसोबत जाणार का या प्रश्नावरती मात्र त्यांनी काहीच उत्तर टाळलेलं पाहायला मिळतं, कारण का मागील काही दिवसांपासून आपण पाहतोय की प्रशांत जगताप यांचा रोग जो आहे तो अजित पवारांना सोबत घेण्यावरून होतात आणि त्यामुळेच ह्या सगळ्या घडामोडी आपल्याला शहरामध्ये घडताना पाहायला मिळाल्या. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.